सो फ्रेंड्स, मी आली आहे पुण्याला माझ्या ऑफिशियल टूरसाठी आणि 3 दिवस असणार आहे मी पुण्यामध्ये. ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने आलेलो आहे आम्ही, पूर्ण टीम आलेलो आहे ते. हा असणार आहे माझा रूम. 3 दिवस मी इथे स्पेंड करणार आहे आणि काय असणार आहे, कसं असणार आहे हे तुम्हाला पुढे तर दिसेलच. काय बोलू, एक्सायटेड तर आहे बट माझा संडेचा दिवस गेला आहे आज. सुट्टीचा दिवस. सुट्टीच्या दिवशी पण असं ऑफिशियल टूरवरती यावं लागतं आहे काम करायला. ठीक आहे. आम्ही किती सकाळी 8:30ला निघाले. मी 8 वाजता कॅब बुक केली आणि 8:30ला निघाले आणि मग खूप लवकर पोचलो ॲक्च्युली आम्ही. आम्हाला असं वाटलं की खूप वेळ लागेल, संडे आहे, खूप ट्रॅफिक भेटेल एक्सप्रेस हायवेवरती, बट काहीच ट्रॅफिक मिळाली नाही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर. मे बी आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीमुळे आय थिंक लोक घरातून बाहेरच नाही निघाले, नाही तर लोणावळ्याला यायला किती ट्रॅफिक असते आणि ते पण संडे, वीकेंड, सॅटर्डे संडे दोन्ही दिवस असते. तर आम्हाला नाही मिळाली. आम्ही लवकर निघालो आणि पोचलो. आमच्याबरोबर जी आमची टीम आहे पूर्ण, ते लोक अजून पोचलेच नाही आहे. ते लोक आरामात निघाले 9-10 वाजता. आम्हीच लवकर निघालो. काय मग आता लवकर पोचले तर थोडासा आराम करू आणि मग निघू. बाय. प्रोडक्ट का टैगलाइन है, ऐसा तो नहीं लग रहा, मतलब एक बेसिक जनरल टैगलाइन है. तो रिलेट कर सकते हैं. तो ये मानसून की एक टैगलाइन लग रही है ना? अच्छा, मतलब प्रोडक्ट स्पेसिफिक नहीं है. तो प्रोडक्ट स्पेसिफिक क्या होनी चाहिए और क्यों नहीं लग रही है? I feel if you are a brand की जो आप रेन प्रोडक्ट से बनाते हो तो अच्छा, तो अभी अगर हमने ये रेनवेयर के बारे में तो वो बहुत बड़ा हो रहा था, फिर उसके बाद उन्होंने मुझे बेल्ट वाला दिखाया तो मुझे ऐसे अट्रैक्शन आया कि अरे बेल्ट वगैरह, तो फिर मैंने ये ले लिया. दिखाओगे कैसा है आपका? कौन सा ब्रांड का है ये? यहाँ पे ऐसे फिट होता है. ठीक है. अच्छा, मुझे एक बात बताना कि कॉन्वर्सेशन क्या हुआ था उसमें? I don't remember, to be honest. इंस्टा पे या यूट्यूब पे करूँगी तो तुम सबको दिखोगी. इंस्टेंटली भी अच्छा नहीं निकलता था, प्लान हो गया अच्छा. इंस्टेंटली अच्छे निकलते, प्लान करके क्या अच्छे निकलेंगे फिर. इंस्टेंट वाला ही जोक सबसे बेस्ट. एकदम बकवास जोक मारा इन्होंने. अभी तो इसका दिल हो रहा है. ठीक है, तो वहाँ पे मैं शाम को गया ऐसे ऑफिस से जाने के बाद, देखा तो वो कैमरा में लाइट वाइट लगा के कुछ वो एक मोटा सा आदमी खा रहा है कुछ तो. हाँ. ठीक है, तो मैं उसको पूछा जो ओनर है ये क्या चल रहा है वीडियो में. वो इन्फ्लुएंसर बुलाया है. हाँ. मतलब कैसा दिखता है वो, इससे अच्छा तो दिखता है. और लिटरली वो इन्फ्लुएंसर तू कर लेता. मैं पॉपुलर नहीं हूँ ना, मेरे फॉलोअर्स नहीं है. मेरे को पता मैंने सुना. तो मैं बोला भाई तू फॉलोअर्स बना ले. कितने फॉलोअर्स है उसके? 20 लाख फॉलोअर्स है. तू कर ले वही काम, तेरे ज़्यादा हो जाएंगे उससे. उसको तो फोकट खाना खिला रहा है, पैसे भी दे रहा है. एक्चुअली आप बना सकते हो. आप इतना लोगों को मिलते हो डेली, बहुत कुछ कर सकते हो आप लोगों को कैप्चर कर करके. हाँ. लोगों को सिर्फ टॉपिक चाहिए, कुछ अच्छा बोलने वाला आदमी चाहिए. वो स्टैंड अप कॉमेडी कैसा होता है. कितने सारे ऐसे जो रील्स बनाते हैं या ये करते हैं ना, वो सिर्फ दिन भर की अपनी एक्टिविटी. एक है ना वो कोई तो नाम याद नहीं आ रहा है, सुबह से लेकर शाम तक जो भी करता है सिर्फ उसका रिकॉर्ड करता है. दारू पीता है वो भी रिकॉर्ड करता है, सुबह उठने के बाद दारू पीता है. ऐसा मतलब कुछ मतलब ही नहीं है उसके पूरे जो वीडियो में. पूरे हाँ 1 मिनट की वीडियो में 1 पैसे का कुछ मतलब का नहीं है, फिर भी लोग देखते हैं. दुनिया भर के फॉलोअर्स है उसके. टाइम जो वो टाइम वेस्ट कर रहा है वो रिकॉर्ड कर रहा है और लोग वो देख के टाइम वेस्ट कर रहे हैं. वही मेरे को वायरल करेगी. कुछ तो मिला ना, कंटेंट मिल रहा है मुझे कुछ तो. कोई तो अच्छा ज्ञान दे रहा है मुझे.
कैन अच्छा पता नहीं ऐसा बेहिसाब चीजें करते कोकोनट क्रश अजीब अजीब। और वो एक कुछ साबूदाना खिचड़ी भी खाया आपने? साबूदाना खिचड़ी बाप अलग रे। ही टाइप की वो वो अलग एक- तरीके की चाट बनी में होती है। चाट में क्या खाया? चाट गलाड़ू हमने खाई एक थी। एक था गलाड़ू करके था। गलाड़ू क्या था? गलाड़ू आप शायद सेकंड डे आप आए थे? सेकंड डे नहीं मैं फर्स्ट डे ही थी। सेकंड डे गलाड़ू खाया था। गलाड़ू जो ठंडी में मिलता है वो एक मतलब जैसे इट्स लाइक वो रतालू होता है ना, रतालू रतालू मतलब स्वीट पोटैटो। Sweet potato, तो उस okay. टाइप का रहता है मतलब वो तो उसको ही वो स्टीम करके फिर फ्राई करके मसाला वसाला डाल के ओके। दैट वाज आल्सो वेरी बट दैट खिचड़ी वाज समथिंग एल्स। होता है क्या स्मार्ट टीवी? स्मार्ट टीवी है क्या मतलब? मेरे को स्मार्ट टीवी लग ही नहीं रही है। स्मार्ट ही रहेगा। अक्षय प्लीज ट्राई करो एक बार। बच्चे लोग गुड मॉर्निंग मंडळी. तो आज आहे डे 2 आणि मी रेडी होते आहे ब्रेकफास्टसाठी. 11:15चा आहे कॉल टाईम आहे, म्हणजे आम्हाला 11:15पर्यंत पोचायचं आहे. काल रात्री आम्ही काय रिटर्न आलो, बाहेर गेलेलो हयातला, तिथे एका डीलरला भेटायला. त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला की रूममध्येच आपण ऑर्डर करूया. सो रूममध्ये चायनीज ऑर्डर करून मी आणि माझी जी टीम मेंबर होती आम्ही दोघी जेवलो आणि मग थोडासा टाईमपास केला आम्ही, गप्पा गोष्टी. त्याच्यानंतर झोपून गेलो. थकलेलो होतो खूप, झोपून गेलेलो म्हणून मी काल रात्रीचं असं एंड नाही करू शकले ब्लॉग. सो काय हा ब्लॉग काय असं डे 1, 2, 3 असं नसणार आहे. हा ब्लॉग फुल एकच असणार आहे पुणे ट्रिपचा. सो आता आहे सकाळ आणि चालू आहे थोडा बेसिक मेकअप. थोडासा बेसिक मेकअप करते. आज मे बी आम्ही मार्केटमध्ये पण जाऊ, तर तुम्हाला मी दाखवेल पुणे मार्केट कसं असतं. मी तुम्हाला शॉप्समध्ये जाऊन नाही दाखवू शकणार कारण की मी माझ्या ऑफिशियल टूरवर आहे. सो मी तिथेच जाणार आहे जिथे मला काम आहे. तर मी असंच एक ग्लान्स तुम्हाला दाखवू शकते मार्केटचा. आता मी ब्रेकफास्टसाठी पण जाणार आहे, तर तुम्हाला मी दाखवेलच ब्रेकफास्टमध्ये काय असेल खाली. जे तुम्ही थोड्या वेळ आधी बघितलं असेल व्हिडिओमध्ये, एक माणूस आहे जो बोलतो आहे व्हिडिओमध्ये, ते आमचे सर आहेत. ते एका डिपार्टमेंटचे हेड आहेत, ते सेल्स टीममधून आहेत. आणि ते असंच जरासं त्यांच्यावर थोडंसं त्यांना असंच नॉलेज द्यायचं होतं कसं काय असतं, लोक इन्फ्लुएन्सर्स काय काय करतात फेमस होण्यासाठी, आणि लोक पण ते बघतात, ज्याला काही अर्थ नसतो. ते सांगत होते. ते नीट ऐकायला आलं असेल तुम्हाला. मी जवळ तर नेलेला, माझ्याकडे सध्या माईक नाही आहे ज्याच्याने की मी रेकॉर्डिंग करू शकते. क्लिअरली ऐकायला येत नाही माझ्या व्हिडिओजमध्ये, माहिती आहे मला. खूप जण बोललेत माझेच रिलेटिव्स. घेईल मी लवकरच माईक, पण क्लिअर ऐकण्यासाठी, क्लिअर ऐकू येण्यासाठी तुम्हाला. तर आयब्रोज नाही केलेत, अशीच आली आहे मी. तर ते एक्स्ट्रा जे आलेत ते खूप विचित्र दिसतात आणि मला आता हेवी मेकअप नाही करायचा ते लपवण्यासाठी. सो लेट इट बी, जसं आहे तसं, काय नाही करू शकत. ऑलमोस्ट डन, बाकी काहीच नाही बाकी आहे. लिप बाम, लिपस्टिक बाकी आहे, ती मी नंतर लावेल ब्रेकफास्ट केल्यावर. लिपस्टिक सध्या मी लिप बाम लावते.
आहे माझं बेसिक मेकअप. बस कन्सिलर लावते मी, त्याच्यानंतर कन्सिलरच्या आधी एक प्रायमर लावते. प्रायमर नसेल तर मग क्रीम लावते, फेस क्रीम काही असू दे, ती निविया असू दे, वॅसलीन असू दे, किंवा माझी बॉडी शॉपची विटॅमिन सी असू दे, ते मी लावते. त्याच्यानंतर मग मी कन्सिलर लावते. फक्त डार्क सर्कल्स आणि डार्क पॅचेस जे माझ्या चेहऱ्यावरती ते कवर करते. पहिले मी फाउंडेशन पण लावायचे कन्सिलर लावल्यानंतर. आता मी क्विक मेकअपमध्ये, म्हणजे मला जास्त हेवी मेकअप नाही करायचा, तर मी फक्त कन्सिलर लावते. जिथे जिथे डार्क एरिया आहेत किंवा पिगमेंटेशन आहे तिकडे तिकडे लावते आणि ते प्रॉपर कवर होऊन जातं, मर्ज होऊन जातं माझ्या स्किन बरोबर. कारण की कन्सिलरचा जो कॉम्प्लेक्शन टोन जो आहे तो माझ्या स्किन टोनला मॅच करतो. तर मला फाउंडेशनची गरजच नाही लागत. खूप जास्त लग्नाला वगैरे किंवा पार्टीज असतील किंवा खूप हेवी मेकअप करायचं असेल तेव्हाच मी फाउंडेशन वापरते. मग फाउंडेशन लावल्यावर माझी लूज पावडर आहे ती लावते. डन. त्याच्यानंतर थोडंसं आयलॅशेस आणि आयब्रोज ते एनहॅन्स करते. बस झालं, संपलं. एवढूसाच मेकअप असतो. लिप बाम लावून सोडून देते. हे तर डेलीवालं, सिन्स आय एम मॅरिड डेलीच घालावं लागतं. थोडासा वेळ लागतो मला घालायला नेल्समुळे. एवढे नेल्स आहेत तर आय होप माझा आवाज क्लिअर येतोय तुम्हाला. सो आजचा दिवस कसा असणार आहे, काय असणार आहे आपण बघूया. आज हा माझा आउटफिट आहे. असा साधी नॉर्मल पॅन्ट आहे आणि हा टॉप आहे. रूम मेसअप आहे. माझ्याबरोबर जी माझी रूममेट होती ती सध्या मेडिकलमध्ये गेलेली आहे. तिची आय ड्रॉप्स आणायला. तिचे डोळे खूप ड्राय होत आहेत, सो ती गेली आहे आय ड्रॉप्स आणायला. तर मग बघूया पुढे. आता मी ब्रेकफास्ट दाखवेन तुम्हाला. आणि ब्रेकफास्ट झाला की मग आम्ही जाऊ आमचं जे काम आहे तिकडे, सो ते पण ॲड करेन मी. बाय. यावेळेस जरा मी स्लो जाणार आहे. लास्ट टाईम मला माहिती मी खूप फास्ट होते. सो हे आहे ब्रेकफास्ट, म्युस्ली आणि सगळ्या त्याच्यामध्ये हे ज्युसेस आहेत, हे आहेत योगर्ट्स विथ सीड्स आणि जे काय फ्लॅक्स सीड्स वगैरे तुम्हाला हवे ते फ्रूट्स आहेत. हे टोस्ट आहे, आलू पराठा, पोहा, इडली, सांबार आणि जी चटणी पाहिजे तशी चटणी आहे इथे. मैं ये कर रही हूँ, मिनी ब्लॉग्स बना रही हूँ. सो शी इज माय इंटर्न श्रेयोशी. आणि मी हे घेतलं आहे, माझा डोसा पण येतो आहे. कैसा लग रहा है ब्रेकफास्ट आप लोग को? बढ़िया. जोर से सुनाई नहीं देता है. हम लोग को यहाँ पे इंटरव्यू लिया जा रहा है. इंटरव्यू नहीं लिया जा रहा है, मैं डालने वाली हूँ. ये अचानक से ब्लॉगिंग का कैसे चालू?
सो आम्ही आत्ता असं मार्केटमध्ये सर्वे करत आहोत शॉप टू शॉप जाऊन. जस्ट आम्ही एका शॉपमधून माहिती मिळालं होतं, आम्ही नेक्स्ट शॉपमध्ये चाललो आहे रिव्ह्यू घ्यायला. सो फायनली मी निघाले आहे आणि माझं सगळं झालेलं आहे. पूर्ण रिटेल सर्वे वगैरे डीलर्सला भेटून पण झालेलं आहे. आता मी निघते. माझी जी मॅनेजर आहे ती यासोबत. मी ॲक्च्युली उद्या पण थांबणार होते, पण उद्या एक अर्जंट मीटिंग आली ऑफिसमध्ये, सो मला निघावं लागतं त्यासाठी. मस्त मशरूम सूप पिते मी. फायनली मी आता इथून निघते आहे. मी आता सध्या वाकडमध्ये आहे आणि वाट बघते मी. एकदा जर का वाट बघते मी माझ्या मॅनेजरची आणि ती आली की मग तिच्याबरोबर निघेल मी ठाण्याला जायला. उद्याचा प्लॅन होता थांबायचा. टोटल 3 डेजचा प्लॅन होता, बट उद्या अर्जंट मीटिंग आल्यामुळे निघावं लागतं आहे. खूप टायर्ड आहे. आत्ता किती वाजलेत? 10:30 वाजलेत. कधी पोचेल मी ठाण्याला? 10:30. 1:30 वाजेल मला पोचायला. 1-1:30-2 वाजतील. आला फोन. हॅलो, ओके आ रही, चलो बाय.